नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय घडामोड आहे। अजित पवारांच्या पक्षात अंतर्गत गटबाजी सुरू असल्याची शक्यता आहे। एकाच महिलेला किती पद देणार अशी फेसबुक पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांची चर्चेत आलेली आहे। अजितदादा न्याय देतील असा विश्वास याच पोस्टमध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे। राष्ट्रवादीत इतरही महिला आहेत अशी आठवण करत रुपाली चाकणकर यांच्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी टीका केलेली आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांची ही फेसबुक पोस्ट आहे ती चांगलीच चर्चेत आलेली आहे। एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल त्यांनी या पोस्टमधून विचारलाय। रुपाली चाकणकर यांना त्यांनी जी मागणी करावी त्याला विरोध नाही, माझी नाराजी नाही, माझी माझ्या पक्षाकडे मागणी आहे। जर आपल्या पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद अशा प्रमाणे न्याय देण्याची आम्ही पहिल्यापासून विनंती केली आहे, तर एकाच व्यक्तीला तुम्ही किती पद देणार? तरी अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। सध्या रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे। त्यानंतर आता आमदारकीसाठी त्यांचं नाव पुढे येतं आहे। विधान परिषदेच्या आमदारकीसाठी त्यांचं नाव पुढे येत आहे। अजित पवारांच्या पक्षात एक पक्ष एक व्यक्ती एक पद असं असताना मग एका महिलेला किती पद असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे अजित पवार न्याय देतील असा विश्वास आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांची एक फेसबुक पोस्ट आहे, थेट टीका त्यांनी रुपाली चाकणकरांवर केलेली आहे। एकाच महिलेला किती पद देणार असं म्हणत आपली नाराजी उघडपणे मांडलेली आहे आणि अजित पवार न्याय देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे। या सगळ्याबाबत बोलूया। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। अमोल मिटकरी जी एका पक्षात एका व्यक्तीला एक पद असं असताना एका महिलेला किती पद असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। मी त्यांची पोस्ट वाचली ट्विटरवर आणि मी त्यांच्याशी बोलण्याचा पण प्रयत्न करतोय। साधारणपणे पक्ष म्हटल्यानंतर प्रत्येकाचं नाराजी येणं किंवा नाराजी म्हणजे हे सगळ्या गोष्टी होत राहतील, पण हा विषय थोडासा पार्लमेंटरी बोर्ड मध्ये मांडला तर तो अधिक सोयीस्कर होईल। तो अशी पोस्ट रुपाली त्यांनी केलेली आहे। त्या संदर्भात वरिष्ठ जे आहेत आमचे म्हणजे तटकरे साहेब असतील, दादा असतील, प्रफुल्लभाई हे योग्य ते निर्णय घेतीलच। पण त्यांनी त्यांची जर नाराजी काही व्यक्त केली असेल तर त्या नाराजीला काय कारण आहे हे ते सांगू शकतात। बाकी आम्ही एवढंच म्हणू की हा विषय सार्वजनिक नाही आहे, हा विषय पक्षांतर्गत विषय आहे, त्यामुळे याची पक्षांतर्गतच चर्चा झाली पाहिजे। नक्कीच याची पक्षांतर्गत चर्चा झाली पाहिजे। मात्र पक्षांतर्गत नेत्यांशी त्यांनी संवाद साधला असेलच, तिथूनही काही झालं नाही म्हणूनच त्यांनी अशा प्रकारे फेसबुक पोस्ट केली असेल असं नाही का वाटत? नाही, मला नाही वाटत तसं असेल। पक्षाच्या श्रेष्ठींसोबत संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने असतो। साधारण तटकरे साहेब आता परवाला आपला हा राष्ट्रपती आल्या होत्या, त्यामुळे ते कार्यक्रमात त्याच्या गावाकडे परत गेले। दादांची तब्येत बरी नाही, त्यामुळे कदाचित त्यांचा संपर्क होऊ शकला नसेल, पण तरी तुर्तास मी एक प्रवक्ता म्हणून एवढंच सांगतो की हा विषय पक्षांतर्गत विषय आहे। त्यांनी दादांची भेट घेऊन जी काही नाराजी असते ते दादांजवळ त्यांनी मांडावी। नक्कीच, पण नाराजी अशा प्रकारे फेसबुक पोस्ट मधनं उघड होणं पक्षासाठी, पक्षाच्या इमेजसाठी आणि आता निवडणुकीच्या तोंडावरच अशा प्रकारे उघड नाराजी व्यक्त केली जाते, हे पक्षासाठी नुकसानदायक आहे? मी तेच अगोदर म्हटलं की ह्या गोष्टी जाहीर करायच्या नसतात, ह्या गोष्टी थोडा वैयक्तिकच भेटून बोलायच्या असतात। पण ठीक आहे, त्यांनी कोण्या भावनेतून ती पोस्ट केली ती एकदा बघावं लागेल। त्यांनी आता ती पोस्ट केलेली आहे, पण मला असं वाटतं तटकरे साहेब त्यांच्यासोबत फोनवर संपर्क साधून योग्य ते काय त्यांना सांगतील। नक्कीच, धन्यवाद अमोल मिटकरीजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। रुपाली चाकणकरांना विधान परिषदेवर संधीबाबत सध्या चर्चा सुरू आहे आणि अशातच रुपाली ठोंबरे पाटील यांची ही फेसबुक पोस्ट समोर येते। अजित पवार न्याय देतील असा विश्वासही आता फेसबुक पोस्टमधनं व्यक्त करतायत। एका महिलेला किती पद देणार असा थेट सवाल करत रुपाली चाकणकर यांच्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी टीका केली आहे। करावी त्याला विरोध नाही, माझी नाराजी नाही, माझी माझ्या पक्षाकडे मागणी आहे। जर आपल्या पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद अशा प्रमाणे न्याय देण्याची आम्ही पहिल्यापासून विनंती केली आहे, तर एकाच व्यक्तीला तुम्ही किती पद देणार? माझी अजितदादांकडे आम्ही मागणी आणि विनंती केलेली आहे। आम्ही प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांकडे मागणी केलेली आहे की एक व्यक्ती एक पदानुसार न्याय करावा आणि इतर महिलांना सुद्धा आपण
समान संधी देणं. चाकणकर ताईंना विरोध असेल का त्यांना उलटं विचारा की माझ्याकडेच आयोग असतं किंवा सुरेखाताईंकडे आयोग असतं आणि प्रदेश अध्यक्षपद असतं, त्यांनी विरोध केला असता का नसता केला? त्या करतातच ना. त्या संघटनेतलं पद देताना सुद्धा 10 वेळा विचार करून किंवा त्यांच्या सोयीनुसार काहीतरी विचार करून देत असतील ना. आम्ही बघतोय त्यांना. त्याच्यामुळे महिला आयोग हे संविधात्मक पद आहे. एकाच व्यक्तीला किती संविधात्मक पद तुम्ही देणार आहात?